अभी हमने जो अप्रेंटिस प्रोफाइल बनाई है, जो एक्टिव भी की है, उसके लिए उसके बाद आपको नंबर भी आ जाएगा। अब हम मोबाइल वर्जन भी देखते हैं। मोबाइल वर्जन बहुत जनों के पास मोबाइल ही है, तो रिक्वेस्ट थी कि मोबाइल वर्जन दिखाए। तो हम अप्रेंटिस इंडिया डॉट ओ आर जी अप्रेंटिसशिप इंडिया डॉट ओ आर जी पे अभी रजिस्टर जिन्होंने किया है वो क्या करेंगे, लॉगिन करेंगे। लॉगिन करने के बाद आपको ये लॉगिन पेज आता है, नीचे जाएंगे। रजिस्ट्रेशन आपका हुआ है, एक्टिवेशन भी हुआ है। एक्टिवेशन के बाद आपको एक नंबर भी मिलता है जो इस पे आता है, लॉगिन करने के बाद भी आता है, और उसका स्क्रीनशॉट भी आप ले सकते हैं जब एक्टिवेशन करते हैं तब। लॉगिन पे आप क्लिक करें। लॉगिन क्लिक करने के बाद आपको ये इंटरफेस आ जाएगा। उसके नीचे नीचे जाएंगे, उसमें आपका ईमेल आईडी डालना है और पासवर्ड जो आपने रखा था वो डालना है, जो आपने पहले ही पासवर्ड। बाद में ये जो रेड इधर दिख रहा है बॉक्स, एक वाइट बॉक्स, उस पर क्लिक करना है। बाद में लॉगिन करेंगे। लॉगिन करने के बाद अब ये प्रोफाइल कंप्लीट है तो उसको फ़ोटो दिखेगा, नहीं तो आपका फ़ोटो नहीं दिखेगा। इसके बाद आपको करना है फिर डेस्कटॉप वर्जन लेना है। तो कंप्यूटर पे कैसे हम करते हैं वही वर्जन लेंगे तो आपको अच्छा गिरेगा, नहीं तो मोबाइल वर्जन पे बीच बीच में ऐसा एडवर्टाइज वगैरह आ जाता है। तो आपको प्रोफाइल पहले, अभी ये ऐसा इंटरफेस आता है। आपको ज़्यादातर ये जो 3 लाइन है उस पर बहुत ज़्यादा काम रहता है हर वक्त। जब आप अप्रेंटिस ढूंढते हैं, कंपनी ढूंढते हैं, उस पर ज़्यादा काम रहता है। बाद में आपका जो नाम रहता है उसके नीचे जो बहुत सारे टैब रहते हैं उस पर आपका नंबर रहता है। डैशबोर्ड, प्रोफाइल, चेंज पासवर्ड, लॉग आउट। तो हम प्रोफाइल पे जाएंगे इधर से। तो प्रोफाइल अभी इसका हमने आज ही कंप्लीट किया है, तो इधर कितना कंप्लीट है वो भी इधर दिखाता है। तो आपको 100% जब तक कंप्लीट नहीं होता है तब तक अप्रेंटिस मिलने में थोड़ा बहुत प्रॉब्लम होता है। इसके लिए आप कैसे 100% करें वो मैं आज दिखाने वाला हूँ। उसमें क्या क्या लगेगा हम स्टेप बाय स्टेप जाएंगे। एडिट पे जाएंगे पहले। एडिट पे जाने के बाद आपका इधर नाम आएगा, ऑलरेडी आपने रजिस्टर किया है। आपका ईमेल आएगा जो आपने डाला है वो। आपका नंबर भी आएगा जो आपने डाला है वो। अल्टरनेट नंबर आप इधर डाल सकते हैं। बाद में आपका जेंडर जो आपने रजिस्टर कर वक्त डाला है वो आप डाल उधर आएगा, ऑलरेडी आएगा। डिसेबिलिटी येस नो, अब ये नो है, डिसेबल नहीं तो नहीं आएगा। नो नो करने का है तो ऑलरेडी आपने रजिस्टर करते वक्त आया है। इधर आपको डेट ऑफ बर्थ डॉक्यूमेंट डालना है। अभी ये चूज फाइल करके इधर LC लिविंग सर्टिफिकेट, ट्रांसफ़र सर्टिफिकेट जो भी रहेगा आपके, जिस पे डेट ऑफ बर्थ दिखता है वो डॉक्यूमेंट इधर डाल सकते हैं। उसमें पैन कार्ड भी आप डाल सकते हैं। तो डालने के बाद इधर वो व्यू हो जाएगा। जब तक ये नहीं डालते हैं तो ये व्यू नहीं आएगा। नंतर त्यानंतर तुम्ही वडिलांचं नाव टाकायचं आहे। रिलेशनशिप, वडिलांचं नाव 2 वेळा येतं, फादर नेम दो बार आता है। मदर का नाम भी इधर अभी डालने का बाकी है, तो इधर मदर नेम भी डाल सकते हैं आप। वो नहीं डाला तो भी चलता है। उसके बाद आपके पास ID प्रूफ कौन सा है, जो डॉक्यूमेंट मैंने बोले थे वो आपको इस वक्त लगते हैं। जब ये भी इधर अपलोड चूज़ फाइल करने के बाद वो फाइल ओपन जाता है, किस में आप जाएंगे तो ईमेल पे जाएंगे, फाइल्स में जाएंगे, डायरेक्ट कैमरे पे जाएंगे। अगर फाइल्स में गए तो क्या होता है, गूगल ड्राइव भी ओपन होता है, तो उस पे जाके आप कौन से भी इमेज में जाएंगे या जिधर आपने वो सेव किए वो तुरंत ओपन हो जाते हैं। ड्राइव पे सेव किए तो भी अच्छा चलता है। तो इधर तो सब अपलोड है, इसके लिए मैं अपलोड नहीं कर रहा हूँ। बाद में आप मदर नेम डालेंगे। ड्राइविंग लाइसेंस इधर आप, इसका भी ड्राइविंग लाइसेंस, इधर पैन कार्ड भी डाल सकते हैं, या आपके पास कोई भी रहेगा डॉक्यूमेंट जो जिस पे आपका फ़ोटो हो। ID प्रूफ मतलब जिस पे फ़ोटो हो वो भी आप डाल। आधार कार्ड इधर नहीं डाल सकते, आधार कार्ड वो नहीं लेता है
इस नीचे दिखा है पैन कार्ड, वोटर आईडी भी चलता है, ड्राइविंग लाइसेंस या कोई भी गवर्नमेंट अप्रूव कार्ड उधर चलेगा। तो कौन सा भी कार्ड, आपका कॉलेज का कार्ड या ITI का कार्ड डाल सकते हैं। उसका नंबर भी पूछेंगे तो वो नंबर भी इसमें डालना पड़ता है। स्टेट डोमेसिल आप महाराष्ट्र से है तो महाराष्ट्र डाल सकते हैं, नहीं तो जो भी स्टेट से वहाँ डाल सकते हैं। सपोर्टिंग डॉक्यूमेंट आप डोमेसिल सर्टिफिकेट डाल सकते हैं, नहीं रहेगा तो नहीं डाला तो भी चलेगा, क्योंकि इसके ऊपर स्टार नहीं है। जिसके ऊपर ऐसा स्टार आता है वो डॉक्यूमेंट आपको अपलोड करना है। कैटेगरी आप कौन से कैटेगरी में हैं, OBC SC ST, वो आप उधर डाल सकते हैं। नहीं रहेगा, जनरल के लिए कोई भी सर्टिफिकेट नहीं मांगते हैं। तो जब कैटेगरी सिलेक्ट करते हैं उस वक्त आप इधर आप कैटेगरी सर्टिफिकेट भी सपोर्टिंग डॉक्यूमेंट में डाल सकते हैं। सिटी आपका जो भी रहेगा वो इधर डालना है। एड्रेस लाइन 2 लाइन दिया है तो एक में डाला तो भी चलेगा, या दो में पार्ट करके आप इधर एड्रेस लाइन डाल सकते हैं। इथे ॲड्रेस लाईन टाकू शकता, म्हणजे तुमचा जो रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तो या ठिकाणी टाकून ठेवा, म्हणजे कंपनी जनरली सिलेक्ट करताना आपल्या जवळपासच्या कंपन्या आपल्याला पटापट मिळून जातात। स्टेट तुमचा जो असेल, राज्य, डिस्ट्रिक्ट जो असेल तो, पिनकोड, हे सगळे स्टार असलेले असल्यामुळे ते अत्यावश्यक आहे। त्यानंतर तुमची सही इथे सबमिट करायची आहे, जी तुम्ही सहीचा मी जे सांगितले होते सहीचा फोटो तयार करून ठेवा, ती सही इथे सबमिट करायची आहे। आणि शेवटी तुमचा चांगलासा एक फोटो जो प्रोफाईल इमेज, जसं आपण व्हॉट्सअप इमेज ठेवतो प्रोफाईल इमेज किंवा अदर प्रोफाईलला इमेज असते जी चांगली दिसेल अशी फोटो स्वच्छ आणि क्लियर असावी। अच्छा, ये भी आपको अपलोड करना है चूज़ फाइल करके। जो आप प्रोफाइल इमेज डालेंगे तो उधर डाल सकते हैं। उसके बाद ये जो टैब है अबाउट मी, ये भी बहुत ज़रूरी है, क्योंकि जब तक उसमें आप नहीं डालते अबाउट मी, आपके तुमच्याबद्दल जर काही त्यामध्ये तुमचे जो स्किल आहेत, आपका जो स्किल है वो उसमें डालना है। जो आप इलेक्ट्रिशियन है, फिटर है, या कोई कंप्यूटर रिलेटेड कोर्स है, जो भी आपने कोर्स कंप्लीट किया ITI से, वो उसमें डालना है, उसके बारे में डालना है। या कोई भी आपको एक्सपिरियन्स रहेगा उसके बारे में उसमें डालना है। म्हणजे तुम्हाला काही एक्सपिरियन्स असेल, कोणत्या एखादा टायपिंग तुम्ही केलेलं असेल, MSc IT केलेलं असेल, किंवा तुम्ही अदर ॲक्टिव्हिटीज काय जर केलेल्या असतील स्पोर्ट्समध्ये, ते त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। तरच तुम्हाला त्या ठिकाणी अबाउट मीमध्ये जर जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी काय होणार नाही, प्रोफाईल कंप्लीट होणार नाही, म्हणजे 20% 10% त्या ठिकाणी शिल्लक राहते। मग त्यावेळी अबाउट मीमध्ये टाकायचं आहे। तर हे तुमचं आणि अपडेट करायचं आहे। ह्या ठिकाणी अपडेट केल्यानंतर तुमची प्रोफाईल साधारण एक 40% 50% कंप्लीट होईल। त्यानंतर पुढे जायचं आहे डॅशबोर्डलाच, पुढे खाली जाऊन तुम्हाला आता सगळी क्वालिफिकेशन्स वगैरे तुमची टाकावी लागतात। तर इथे बॅक गेल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन्स आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन जी आहेत ती इथे टाकावी लागतात। तर ह्यामध्ये तुम्हाला ॲड एज्युकेशन हा टॅब आहे। ॲड एज्युकेशनमध्ये जर तुम्ही गेले तर त्यामध्ये तुम्हाला ॲड एज्युकेशनमध्ये पूर्ण सगळे डिटेल्स, मग तुम्ही 10वी असाल तर पहिलं 10वीचं टाकायचं आहे, 12वी असाल तर 12वीचं टाकायचं आहे, त्यानंतर ITIचं टाकायचं आहे। तर इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही क्वालिफिकेशन टाईप घ्या, एज्युकेशनच घ्या नेहमी, आणि इथे कोणतं तुम्ही सुरुवातीला टाकणार तर पहिलं 10वीचं टाका। मग त्यामध्ये तुम्ही 10वीमध्ये कोणत्या कोर्सला होता, म्हणजे CBSE ICSE स्पेशलायझेशन, आता इथे कॅटेगरी येत नाही, स्पेशलायझेशन येतं, तर स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही CBSE ICSE SSC टाकायचं आहे। तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे, इन्स्टिट्यूटमध्ये आता तुम्ही शाळेतच होतं। तुम्हाला मिळालेले मार्क्स इथे टाकायचे आहेत। त्यानंतर टोटल मार्क्स किती होते, म्हणजे 500 पैकी होती की 600 पैकी होती, या ठिकाणी टाकायचे आहेत, आणि ते वरती मिळालेले मार्क्स टाकायचे आहेत, आणि ते तुमचे टोटल मार्क्स टाकायचे आहेत।
पर्सेंटेज तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. पर्सेंटेज कसं कॅल्क्युलेशन करतात ते तुम्हाला अंदाज माहीतच असेल. म्हणजे मिळालेले मार्क्स म्हणजे ॲग्रिगेट मार्क्स म्हणजे आणि टोटल मार्क्स म्हणजे समजा तुम्हाला 400 मिळाले आहेत. 400 डिवायडेड बाय 500 इंटू 100 म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज काढता येईल. त्यानंतर तुमचा कोर्स कधी स्टार्ट झाला म्हणजे कोर्स म्हणजे त्या ठिकाणी तुमचं 10वी कधी स्टार्ट झालेली होती ती या ठिकाणी तुम्ही टाकायची. जनरली 10वीचा जो सेशन चालू होतो तो जूनमध्ये चालू होतो. जून तुम्ही टाकू शकता. 2016 तुमची 10वी कधी झाली कंप्लीट त्याच्या अगोदरचं 1 वर्षाची तारीख टाकायची आहे. त्यानंतर तुम्ही एंड डेट म्हणजे 10वी कधी पूर्ण झाली ते इथे टाकायचे. जनरली 10वी मार्चमध्ये पूर्ण होते त्यामुळे मार्च 2000 काय असेल ते तुमचं त्या ठिकाणी टाकायचे. 2016 2017 किंवा काही ठिकाणी काही जणांची 2018ला पूर्ण झाली असेल म्हणजे जनरली 2018 असेल. त्याचबरोबर इथे तुम्हाला एक अपलोड करायचं आहे ते 10वीचं मार्कशीट इथे अपलोड करायचं आहे. JPG किंवा PNG कोणताही इमेज त्या ठिकाणी किंवा PDF या ठिकाणी टाकायचं आहे. अपडेट करायचं आहे. अपडेट करायला विसरायचं नाही. म्हणजे तुमचं पहिलं क्वालिफिकेशन झालं 10वीचं. अशाच प्रकारे तुम्ही 12वीचं टाकू शकता. 12वी तुम्ही व्होकेशनल केली असेल, 12वी सायन्स केला असेल तर त्या ठिकाणी इथे टाकू शकता. हे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये पुढे येणार ITI. तर ITI आता बऱ्याच मुलांनी ITI रिझल्ट अवेटेड जर केलं असेल तर अवेटेड इथून काढून टाकायचं आहे आणि ITI करायचं आहे, एडिट करायचं आहे. तर अवेटेडमधनं डिलीट करायचं आहे. कारण मागच्या वर्षी बऱ्याच मुलांनी ITI अवेटेड भरलं म्हणजे रिझल्ट अवेटेड. ज्यांचा रिझल्ट बाकी होता त्यांनी प्रोफाईल बनवली आणि ॲप्रेंटिसला जर रजिस्ट्रेशन करायला गेले तर रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं होतं. ॲप्रेंटिस लागलेल्या होत्या परंतु त्यांनी रिझल्ट अवेटेड एडिट न केल्यामुळे म्हणजे ITI पास झाले हे न दाखवल्यामुळे त्यांची कॉन्ट्रॅक्ट्स जनरेट झाली नाहीत आणि कंपनीमधून कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेली नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या मुलांना परीक्षेला बसता आले नाही. अशी पूर्ण देशामध्ये लाखो विद्यार्थी आहेत जे अप्रेंटिस पूर्ण होऊन परीक्षेपासून वंचित राहिले. ते फक्त ह्या अवेटेड शब्दामुळे एवढं लक्षात घ्या. त्यामुळे हा रिझल्ट अवेटेड ह्यामध्ये शक्यतो लॉग इन तुम्ही करू म्हणजे रजिस्ट्रेशन करू नका. तर तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे ते ITI पासमध्ये म्हणजे ज्यावेळी ITI पास होत आहे त्याचवेळी शक्यतो रजिस्ट्रेशन करा. आणि रिझल्ट अवेटेड ज्यांनी केलेलं असेल त्यांनी काळजी घ्या की तुम्ही ते हे रिझल्ट अवेटेड डिलीट करायचं आहे तुमच्या प्रोफाईलमध्ये परत जाऊन एडिट प्रोफाईल करून आणि ITI पासचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी मी ITI पासचे डॉक्युमेंट घेतो आहे. मग त्या ठिकाणी कॅटेगरी तुमची जे काय असणार सेक्टर तुमचा जनरली हा NCVT आहेत बरेच विद्यार्थी त्यामुळे NCVT सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर स्पेशलायझेशनमध्ये तुम्ही कोणता जो कोर्स घेतला असेल इलेक्ट्रिशियन, फिटर, टर्नर जे काय असेल त्या ठिकाणी टाकायचं आहे. स्पेशलायझेशनमध्ये तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव इथे टाकायचं आहे. नंतर तुम्हाला मिळालेले मार्क्स ॲग्रिगेट म्हणजे मिळालेले मार्क्स मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि टोटल मार्क्स म्हणजे 700 पैकी टोटल मार्क्स साधारण जे इंजिनिअरिंग ट्रेड आहेत त्यांचे 700 पैकी मार्क्स आहेत. तर इथे 700 पैकी मार्क्स टाकायचे किंवा ज्यांचे 600 पैकी 600 पैकी आणि मिळालेले मार्क्स इथे वर टाकायचे आहेत. पर्सेंटेज तशाच प्रकारे कॅल्क्युलेट करायचं आहे. मिळालेले मार्क्स समजा 650 मिळाले तर 650 डिवायडेड बाय 700 इंटू 100 अशा प्रकारे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन होते या ठिकाणी टाकायचं. त्यानंतर स्टार्ट डेट महत्त्वाची आहे. स्टार्ट डेट टाकायची आहे. तुमची स्टार्ट डेट साधारण जुलैमध्ये असते. आपल्या कोणताही ऑगस्टमध्ये आपलं सेशन चालू होतं. मग तुम्ही आज 7 ऑगस्ट 8 ऑगस्ट 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट 16 ऑगस्ट जनरली चालू झालेली ती मागच्या वर्षाची ITI त्यामुळे ती त्या ठिकाणी टाकायचं आहे. एंड डेट जनरली हा जुलैमध्ये असतो. 31 जुलै हा शक्यतो कॉमन असतो. 31 जुलै हा तर इथे 31 जुलै पण यावर्षी थोडंसं लेट झाल्यामुळे तुम्ही परीक्षेच्या अगोदरचे म्हणजे तुमची प्रॅक्टिकल परीक्षा व्हायच्या अगोदर सेशन पूर्ण झालेला दाखवलेला आहे जनरली. तर 15 नोव्हेंबरसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकता कारण 15 नोव्हेंबरपर्यंत ही प्लस मायनस झाले तरी त्याला काय फरक पडत नाही. इथे तुम्ही ITIचे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत. ITIचे डॉक्युमेंट्स म्हणजे त्या ठिकाणी ही फाईल चूज करताना मग तुमचा ITIचे फर्स्ट इयरचं मार्कशीट प्लस सेकंड इयरचं मार्कशीट प्लस NTC तुम्ही एकत्र करून अपलोड करू शकता. जोपर्यंत कॉन्सोलिडेटेड सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत इथे तुम्ही हे डॉक्युमेंटसुद्धा टाकू शकता. आता हे अपलोड कसे करायचे तर त्या ठिकाणी तुमचा डॉक स्कॅनर वगैरे सारखे PDF बनवणारे जे आहेत डॉक स्कॅनर असेल. आता मी डॉक स्कॅनर वापरतो म्हणून
डॉक स्कॅनर सांगतो आहे. तर डॉक स्कॅनर जर तुम्ही वापरलं त्या ठिकाणी एकाच वेळी तुमचे जे फोटो मारणार, आता कोणते फोटो, तर फर्स्ट इयरचं सर्टिफिकेट, सेकंड इयरचं आणि त्या ठिकाणी NTC एकाच वेळी फोटो मारून त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचे आहेत. मग तुमचं या ठिकाणी अपडेट टाकायचं या खाली, म्हणजे तुमचे ITIचं अपलोड झालेलं आहे. तर इथे तुम्हाला एक तो विचारतो, तर हायेस्ट क्वालिफिकेशन मग ITIच ठेवायचं आहे प्रत्येक वेळी. जनरली ज्यावेळी तुम्ही एखादी प्रोफाईल बघता त्यावेळी हायेस्ट क्वालिफिकेशन इथे अपलोड केल्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन येतं. आता मी ह्याच्यामध्ये असल्यामुळे, मोबाईलमध्ये असल्यामुळे जास्त हलते. तर तुम्ही जर PCवर असाल, जनरली मोबाईलमध्ये तुम्ही जे करणार त्यामध्ये इथे तुम्हाला हायेस्ट क्वालिफिकेशन एक ऑप्शन येतो इथे वरती. तर तो ITI आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे खाली. हायेस्ट क्वालिफिकेशन येस म्हणून ऑप्शन येतो, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. मग तो ITIचा आहे हे अत्यावश्यक आहे. तर हे झालं तुमचं क्वालिफिकेशन डिटेल टाकायचे. जेवढे तुम्ही 10वी 12वी ग्रॅज्युएट झालेले असाल ते पण टाकायचं हरकत नाही, किंवा डिग्री डिप्लोमासुद्धा झाले असेल ते पण त्या ठिकाणी टाकायचं हरकत नाही. नंतर तुमचा प्रिफरन्स एडिट करायचा आहे. प्रिफरन्समध्ये तुम्ही कोणता ट्रेड केलेला होता तो त्या ठिकाणी टाकायचा आहे. मग इलेक्ट्रिशियन, नंतर तुम्ही इलेक्ट्रिशियन नसेल तर मग दुसरा प्रिफरन्स वापरू शकता, वायरमन वापरू शकता, ॲटो इलेक्ट्रिशियन वापरू शकता. पण शक्यतो तुमचा जो ट्रेड आहे पर्टिक्युलर तोच शक्यतो त्या ठिकाणी टाका आणि अपडेट करा. त्यानंतर शेवटी आहे आधार व्हेरिफिकेशन. आधार व्हेरिफिकेशन आहे शेवटचा ऑप्शन आहे. तर ह्या ठिकाणी शेवटच्या ऑप्शनला आधार व्हेरिफिकेशनला तुम्हाला आधार कार्ड जो नंबर आहे तो व्हेरीफाय केला जातो, आधार कार्डचा नंबर, आणि नंतर मग तो लिंक ॲक्च्युली तो लिंक होऊन जातो आपल्या प्रोफाईलशी. तर आधार कार्ड इज व्हेरीफाईड सक्सेसफुली असा ऑप्शन आला. हा कधी येणार? ज्यावेळी तुम्ही आधार कार्ड लिंक करणार त्याचवेळी येणार आहे. तर हे जनरली तो ऑप्शन अशा प्रकारे दिसेल, मी दाखवतो. तर इथे आधार व्हेरिफिकेशन एडिट, मग त्या एडिटवर क्लिक केलं की तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. आता हे व्हेरीफाय होत नाही असं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो आहे. तर तुम्ही नाव जे टाकलेलं आहे त्यांची स्पेलिंग मिस्टेक जर असेल तर त्या ठिकाणी ते व्हेरीफाय होणार नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्ही जे नाव टाकलेलं आहे ते त्याचप्रमाणे तुमचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी नावाप्रमाणेच असणार, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक पण झाली नाही पाहिजे. आधारवर जे नाव आहे तेच त्या ठिकाणी इथे प्रोफाईलला तुमच्या नाव असलं पाहिजे. म्हणजे हे जे प्रोफाईलचं नाव आहे आणि आधार कार्डवरचं नाव हे मॅच झालं पाहिजे स्पेलिंग, तरच त्या ठिकाणी होणार आहे. तर अशा प्रकारे तुमची प्रोफाईल या ठिकाणी साधारण एक 80% कंप्लीट होणार आहे. मग आता या ठिकाणी 20% राहून जातात, ते कुठे राहतात ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. कारण बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो की 80% झाले पण 20% बाकी आहे. तर ती कशी कराल? तर इथे तुम्हाला तुमच्या नावामध्ये गेल्यानंतर डॅशबोर्डवर जा. डॅशबोर्डवर गेल्यानंतर इथे एक बँक डिटेलचा ऑप्शन आहे. त्या बँक डिटेलमध्ये तुमच्या बँकेची डिटेल्स, IFSC कोड आणि तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकला की तुम्ही अपडेट केल्यानंतर तुमचा 100% प्रोफाईल कंप्लीट झाल्याचा मेसेज लगेच येईल. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रोफाईल 5 मिनटात साधारण हे होतं काम सगळं. जर तुमचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित असेल तर तुमची प्रोफाईल 5 मिनटात कंप्लीट होते आणि तुम्हाला सक्सेसफुलचा मेसेज येतो. तर अशा प्रकारे अप्रेंटिस प्रोफाईल कशाप्रकारे कंप्लीट पूर्ण करायची आणि ती 100% कशी पूर्ण करायची हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. सगळ्यांना परत एकदा धन्यवाद. माझे अजून व्हिडिओ येत राहणार आहेत. तर आपण आज बघितलं की ही प्रोफाईल आहे ती 100% कशी कंप्लीट करायची. तर पुढचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो लगेच. आता तुम्ही आता प्रोफाईल अपलोड केल्यानंतर, कंप्लीट केल्यानंतर अप्रेंटिस कशा मिळवायच्या, कंपन्या कशा शोधायच्या आणि त्यांना कंपन्यांना कसं ॲप्लाय करायचं, एकाच वेळी तुम्ही किती कंपन्यांना ॲप्लाय करू शकता हे पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी पाठवणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.